नमस्कार. डॉक्टर सौ गौरी सुहास नामजोशी लिखित नाममहिमा हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पहिल्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. भक्तिमार्गातले एक साधन नाम हे नाणं. भक्तिमार्गात नाम हे धन भांडवल होतं. ही संकल्पना नाम नाणे या कल्पनेवर आधारित केली असावी. भक्ती संपादनासाठी अनेक विविध साधनं उपयोगात आणली जातात. त्यात नाम हे साधन श्रेष्ठ ठरलं. म्हणून नामदेव आपल्या अभंगात सांगतात की भक्तीच्या बाजारात नाम हे नाणं पारखून घ्यावं. म्हणजे तुम्ही नामभक्तीचा स्वीकार डोळसपणे करा. नामाची उपयुक्तता जाणून घ्या, विचार करा. ते नाम भावपूर्णतेनं घ्या. नामाच्या ठायी भाव नसेल आणि श्रद्धा नसेल तर उलट परिणाम होऊ शकतो. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, अभाव संगती नानाभूत व्यक्ती, संसार पंगती मेळवी त्यासी, हरिनाम शोक करी अभाव कामारी, याते दुरी करी हरिपाठे. संतांची संगती वेदश्रुतीची मती, घेऊन या हाती ब्रह्मशास्त्र, ज्ञानदेव म्हणे नारायण नाणे, घेऊन पारखणे भक्ती पेठे. नाम या साधनावर नाणं हे रूपक योजून संत जनाबाईंनी नामाचा इतिहास खालील अभंगात अतिशय नेमकेपणाने रेखाटला आहे. त्यात निराकार असं नाणं साकार झालं आहे. निराकारीचे नाणे शुद्ध ब्रह्मीचे ठेवणे, प्रयत्ने काढिले बाहेरी संत साधू सवदागरी. व्यास वसिष्ठ नारद मुनी टांकसाळ घातली त्यांनी, उद्धव अक्रूर स्वच्छंदी त्यांनी आटवली चांदी. केशव नामयाचा शिक्का हारप चाले तिन्ही लोका, पारख नामयाची जनी वरती विठोबाची निशाणी. शुद्ध ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी नाम हे निराकारीचं नाणं हे उपयुक्त आहे. हे जाणून साधू संतांसारख्या भक्तिपेठेतल्या सौदागरांनी मोठ्या प्रयत्नांनी भक्तिपेठेत वापरायला सुरुवात केली. पण त्याचं मूळ शोधू पाहता नारद मुनींच्या भक्तिसूत्रात सापडतो. कारण त्यांनी नामभक्तीची संकल्पना मांडली. सदैव नारायण नारायण या जपाने जणू नाम नाण्याची टांगसाळ सुरू केली. उद्धव अक्रूर यासारख्या निष्ठावंत भक्तांनी कृष्ण भक्तीने लोकांना शुद्ध भक्तीचा आदर्शच घालून दिला. म्हणूनच भगवंतांनी उद्धवाशी संवाद साधून भागवतातून भक्ती महात्म्याचं प्रतिपादन केलं आणि स्वतःच्या मनीचं गुज कथन केलं. तेव्हापासून भक्तिपेठेत नाम नाणं आलं. हे नाणं येण्यासाठी त्या ठायी भाव निर्माण करण्यासाठी जे कष्ट पडले त्याला जनाबाई चांदी आटवली असे म्हणत आहेत. कोणतीही गोष्ट एकदम फलित होत नाही. त्यासाठी अगोदर बरीच साधन सामुग्री तपश्चर्येने प्राप्त करावी लागते. नंतर तयार केलेल्या गोष्टीला कोणी अधिकारी व्यक्तीने मान्यता द्यावी लागते. तरच त्याचं मोल वाढून ते जनमानसात रुजतं आणि प्रसारित आणि प्रचलित होतं. ही महत्त्वाची कामगिरी श्रेष्ठ भक्त संत नामदेव यांनी आपल्या अनुभवातून नाम सिद्ध करून नामभक्ती कशी श्रेष्ठ आहे हे दाखवून दिलं. शतकोटी अभंग करील प्रतिमा असं भविष्य असणाऱ्या नामदेवांनी आपल्या अभंगवाणीने आणि कीर्तन भक्तीने नामाचा प्रसार केला. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. या ध्येयाने प्रेरित होऊन केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातल्या उत्तर प्रदेशात जाऊन तिथल्या लोकांना नामभक्ती जाणून घेता यावी म्हणून हिंदी भाषेतही अभंग रचले. नाममुद्रा. दैनंदिन व्यवहारातील नाण्यांवर तत्कालीन प्रसिद्ध पावलेल्या राजांच्या किंवा समाजातील पुढाऱ्यांच्या मुद्रा मुद्रांकित केलेल्या असतात. त्यामुळे त्या लोकांची कीर्ती इतिहास जमा झाली की वर्तमान काळात त्याचं महत्त्व टिकत नाही. पण नाम या नाण्यावर भगवंताच्या शाश्वत नामाची मुद्रा आहे. ती नाममुद्रा जनाबाईंनी म्हटल्याप्रमाणे परंपरेनं टिकून राहिली आहे. नामभक्तीमध्ये सद्गुरू कृपेला आणि त्यांनी दिलेल्या नामाला केलेल्या उपदेशाला अतिशय महत्त्व आहे. नामदेवांना मिळालेली नाममुद्रा प्रचलित झाली कारण त्या नाममुद्रेबरोबर सद्गुरूचे आशीर्वाद आहेत. म्हणून नामदेव म्हणतात, सद्गुरू सारिका सोयीरा जीवलग, तोडीला उद्वेग संसारीचा, माझे सुख मज दाखिवले डोळा, दिधली प्रेमकळा नाममुद्रा. नामा म्हणे निकी सापडली सोय, न विसंबे पाय खेचराचे. नामदेवांचे गुरु विसोबा खेचर यांनी नामदेवांना नाममुद्रा दिली. त्यामुळे भक्तिमार्ग सापडण्याची सोय झाली आणि परमार्थ सोपा झाला.
नाम ठसा. भगवंताच्या नामाचं नाणं जसं शाश्वत आहे, तसं भगवंताचं नाम घेतल्यावर जो ध्वनी उमटतो, त्या ध्वनी लहरींद्वारे त्या वातावरणात नाम ठसा उमटत जातो. त्यामुळे सर्वत्र भगवंत भरलेला दिसतो. त्यामुळे कृष्ण नामाने कृष्ण पाहणं सुलभ जातं. ते भाग्य प्राप्त होतं. अर्थात या भाग्यासाठी पूर्वसुकृत असणारे संत हवेत. नामावर तितकी श्रद्धा हवी. म्हणूनच सतत कृष्णनामात मग्न असणारे निवृत्तीनाथ आपल्या अभंगात कृष्णाच्या नामठशामुळे मिळालेली अनुभूती सांगतात. मन निवटले ज्ञान सांडवले, ठाणदिवी केले ध्याना लागी, उमटल्या ध्वनी कृष्ण नाम ठसे, सर्व ऋषिकेश भरला दिसे. दिशा दुम ध्यान हारपली सोय, अवघा कृष्ण होय ध्यानी मनी, निवृत्ती माझी घर मनाचा सुघडू, कृष्णाची उपवडू दिसत असे. नाम रोकडे साधन. मन शांत करून शांत चित्ताने ध्यानस्थ होऊन नाम घेतलं तर सर्वत्र कृष्णाचं अस्तित्व जाणवतं, असं निवृत्तीनाथाप्रमाणे संत मुक्ताबाईंना जाणवलं. जर एकचित्ताने मनाची शांती साधली तर नाम हे रोकडं साधन हाती येतं. रोकडं म्हणजे साधन वापरल्यावर लगेच फलाची प्राप्ती करून देणारं. म्हणून मुक्ताबाई म्हणतात, विश्रांती मनाची निज शांती साची, मग त्या यमाची भेटी नाही, अधिकारी मन मग सारी स्नान, रोकडेची साधन आले हाता. साधिले साधन नित्य अनुष्ठान, चित्ती नारायण मंत्र जपे, मुक्ताई प्रवीण नारायण धन, नित्य मंत्रे स्नान करी वेगी. नाम मोल न लागणारे फुकाचे. स्वतः रोकडं साधन असणारं नाम आपल्याला घेण्यासाठी मात्र काही द्यावं लागत नाही. उलट पक्षी मोल न लागणाऱ्या नामाने भक्ताला मात्र अवघा पांडुरंग प्राप्त होतो. म्हणून संत निवृत्ती म्हणतात, नाम हे विठ्ठल न लगे पै मोल, नित्यता सकळ पांडुरंग, निवृत्ती म्हणे धन्य कीर्तन जो करी, सर्वत्र चराचरी बोली येले. एकही पै न लागणारं असं हे नाम असून लोक इतरच पाल्हाळ काहीतरी बोलत बसतात. ते बोल सर्व वाया जातात. म्हणून नामदेव म्हणतात, किमर्थ हे टवाळ मायामोह जाळ, वायाचं पाल्हाळ कोरडे करा, नामा म्हणे सखोल विठ्ठल पूर्ण बोल, उच्चारिता मोल न लगे काही. भक्ताचं सामर्थ्य वाढवणारं नाम. नाम चैतन्य. नामघोषाने होणारा आनंद काही आगळाच असतो. नाम घेतानाच भक्ताच्या रोमारोमात चैतन्य निर्माण होतं. नाम हेच चैतन्य आहे, निजधाम आहे. म्हणून संत तुकाराम म्हणतात, दोची अक्षराचे काम, उच्चारावे राम राम, तुका म्हणे नाम, चैतन्य हे निजधाम. विठ्ठल नाम हे चैतन्य असल्याने संत नामदेव म्हणतात, हे विठ्ठल नाम घेतल्यामुळे जीवन कृतार्थ होतं. चैतन्य अचैतन नाम हेची सत्य, नित्यता कृतार्थ विठ्ठल नामे, नामा म्हणे उद्धरण आणिक नाठवे, केशवची सवे पुरे आम्हा. नाम बाण, शस्त्र, खड्ग आणि हत्यार. नाम हे चैतन्य असल्यामुळे त्याचं सामर्थ्य भक्ताच्या अंगात येतं. तसंच नाम हे प्रखर सत्य असल्यामुळे भक्ताच्या विरोधकाला ते नाम शस्त्राप्रमाणे वाटतं. प्रसंगी नामधारकही स्वसंरक्षणासाठी नाम उपयोगात आणतो आणि विरोधक घाबरतो. नाम हे बाण, शस्त्र, खड्ग, हत्यार म्हणून उल्लेख असणारे प्रामुख्याने तुकारामांचेच अभंग नजरेत भरतात. कारण विरोधकांना नामबळावर सामोरे जाणारे हा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या समकालीन असणाऱ्या समर्थांचं एक वचन असंच सामर्थ्य दाखवणारं आहे. समर्थाची या सेवका वक्रप आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. श्रीरामाच्या भक्ताला कुठेही कशाचंही भय नसतं हेच ते बिंबवतात. तुकाराम आणि रामदास यांच्या भक्तिकाव्यातून मनोबल वाढण्याचं काम त्या काळात झालं आणि महाराष्ट्राच्या घडणीला त्यांचा हातभार लागला. नामाची शस्त्र बाण घेऊन समाजात खंबीरपणा प्रकट करणारे तुकारामांचा अभंग पुढील प्रमाणे. काळाचेही काळं आम्ही विठोबाचे लढीवाळ, करू सत्ता सर्वा ठाई वसो निकट वाचे पायी, ऐसी कोणाची वैखरी वदे आमुचे सामोरी, तुका म्हणे बाण हाती हरिनाम तीक्ष्ण. विठ्ठलाची कृपा झाल्यावर तुकारामाचं मानसिक बळ वाढतं. त्यामुळे ते स्वतःबरोबर इतर लोकांनाही नामाचं महत्त्व सांगून भक्तिमार्गाचा प्रसार करतात. सामान्य लोकांना ते संसार सोडायला सांगत नाहीत,
मात्र नामाचं शस्त्र अंतकाळी उपयोगी पडतं हे पटवतात. म्हणून ते बुडती हे जन न देखवे डोळा या संवेदनेतून म्हणतात, गायनाचे वाहे टाळी साधन कळी उत्तम हे, काय जाणो तरले किती नाव आहती या बैसा, सायासाचे माही काम घेता नाम विठोबाचे, तुका म्हणे निर्वाणीचे शस्त्र याचे हे एक. नामाचे चांगुलपण नामभूषण. विठ्ठलाला शरण जाऊन त्याचं नामसंकीर्तन करत तुकाराम विठ्ठलाच्या नामाची भूषणं परिधान करतात आणि म्हणतात, हेची माझे गाणे तुझे नामसंकीर्तन, तुझ्या नामाची भूषणे तुका म्हणे ल्यालो लेणे. अशी नामाची भूषणं लिहून घेण्यात सगळ्याच संतांना संतोष वाटतो. ते त्यांच्या अनुभवातून जाणवलेली नामाची विविध गुणवैशिष्ट्य सहजतेनं सांगून जातात. नाम शीतळ किंवा शीतल. विष पचवलेल्या नीलकंठाने नामाचा उपदेश केला. ते नाम कसं शीतल आहे हे अलंकारिक शब्दात ज्ञानदेव सांगतात. जे शंभूने धरिले मानसी, तेची उपदेशिलो गिरिजेसी. नाम बरवे बरवे निज मानसी धरावे, गंगोदकाहुनी निके गोडी अमृत जाले फिके. शीतळ चंदनाहुनी वरते, सुंदर सोनियाहुनी परते. भक्तिमुक्तिदायक भवबंधना मोचक, बाप रखुमा विवरे सुलभ नाम दिधले सोपारी. नाम निर्मळ. विटाळाचा बाऊ करून अस्पृश्य म्हणून समाजाने दूर केलेले यातीहीन चोखोबा आपल्या अभंगातून नामाची निर्मळता सांगतात. काळाचा विटाळ जीवाशिवा अंगी, बांधलासे जगी दृढ गाठी. विटाळी विटाळ 14ही भुवने, स्थावर जंगम व्यापनी विटाळची. सुखासी विटाळ दुःखासी विटाळ, विटाळी विटाळ वाढलासे. विटाळाचे अंगी विटाळाचे फळ, चोखा तो निर्मळ नाम गाये. नाम सोवळं. कोणीही नाम घेतलं तरी ते कसं विटाळत नाही, त्यामुळे सर्वांना नाम घेण्याचा अधिकार आहे. तसंच नाम सदा सोवळं असल्याने ते कोणत्याही वेळी घेता येतं. त्यामुळे नाम घेण्याचा संकल्प करा, मनाशी ठरवा, त्याला कोणताही मुहूर्त शोधायला नको, असं एकनाथ पुढील अभंगात सांगतात. नाही अटक काळ वेळ, सदा सोवळे हरिनाम. भलते वेळी भलते काळी, वाचे सदा नामावळी. न लगे मुहूर्त अथवा योग, संकल्प सांग मनाचा. एका जनार्दनी नेम, सोपे नाम जपता. नाम मंगल. काळावेळाचं बंधन नसल्यामुळे नामस्मरण संजीवन आहे. नाम तिचं मूळ आहे, त्यामुळे ते मंगल आहे असं निवृत्तीनाथ सांगतात. न जाणती कळा कुसरी गोपाळा, नाम हे मंगळा अच्युताचे. निवृत्ती सप्रेम संजीवनी मूळ, स्मरता काळवेळ नाही नामी. असं हे मंगलनाम घेतल्यावर भक्ताच्या हृदयात अखंड प्रेम राहतं. म्हणून नामदेव अभंगात म्हणतात, वदने तुझे मंगळ नाम, हृदयी अखंडित प्रेम. नाम म्हणे केशवराजा, केला नेम चालवी माझा. नाम पवित्र. गंगेप्रमाणे सर्वांना भक्तिप्रवाहात सामावून घेणाऱ्या एकनाथांना नामपाठ गंगेसारखा पवित्र वाटतो. शिवाय अपवित्रांना पवित्र करणारं असं हे नाम आहे. नाम म्हणजे जणू काही गंगासागर आहे. त्या नामगंगेत संतांच्या सान्निध्यात स्नान करणं म्हणजे नाथांना पर्वणीच वाटते. नाम पवित्र आणि परिकर असल्याने त्या नामाचं फळ एकनाथ सांगतात आणि नामपाठाचं महत्त्व सांगतात. नाम पवित्र आणि परिकर, नामे तरले दोषी अपार. एका जनार्दनी परिपाठी, नाही गोष्टी दुसरी. नाम पावन. केशवाचं नाम पावन आणि पवित्र असल्याचं महाभाष्यसूत्र सांगते असा उल्लेख नामदेवांच्या अभंगात येतो. त्यामुळे नामाच्या पावित्र्याला शब्द प्रामाण्य मिळतं. त्याच्या अधिकारावर ते नामकीर्तनाचा उपदेश करतात. केशवाचे नाम पावन पवित्र, महाभाष्यसूत्र हेची सांगे. नामामुळे तुम्ही करावे कीर्तन, पंढरीचे ध्यान चुको नका. नामाची पावनता चोखोबांना इतकी प्रकर्षाने जाणवली आहे की ते नामाशिवाय श्रेष्ठ दुसरं कोणतं साधन नाही असं सांगतात. नामची पावन, अधिक साधन दुजे नाही. चोखा म्हणे सुखे जपता विठ्ठल, सुफळ होईल जन्म त्याचा. नाम पतित पावन. अनाथांच्या देवाचं नाव पतित पावन म्हणून त्रिभुवनात गाजलं. म्हणून चोखोबांच्या पत्नीनेही
चक्रपाणीला विनंती करण्यासाठी धाव घेतली तेव्हा त्या म्हणतात, पतित पावन नाम गाजे त्रिभुवनी, भक्त शिरोमणी तुम्ही देवा, अनाथांचे धावणे करणे चक्रपाणी, सकळ मुकुटमणी विठ्ठला तू, मज अवेरिता कोण म्हणेल थोरी, म्हणत असे महारी चोखी याची. सोयराबाई. नाम गोजिरे. चोखोबांना विठ्ठलाच्या गोड साजिऱ्या गोजिऱ्या रूपाप्रमाणे त्याचं नामही गोजिरं वाटतं. ते म्हणतात, गोड हे गोजिरे नाम तुझे देवा, आठवा हा द्यावा मज लागी. भगवंताचं गोजिरं हे नाम भगवंताला जसं काही साथ चढवल्यासारखं आहे असं संत बोधला यांना वाटतं. म्हणून ते म्हणतात, रामकृष्ण हारी मुकुंदा मुरारी, नाम हे गोजिरी साज तुझं. एकनाथ सर्वांना निर्धाराने हात वर करून सांगतात, नाम त्रिभुवनी साजिरे, नाम पावन गोजिरे, एका जनार्दनी निर्धारे, सांगे बाह्या उभारुनी. नाम सुमन, मंगल पवित्र गोजिर असं भगवंताचं नाम सुमना इतकं कोमल वाटतं. म्हणून संत निवृत्तीनाथ म्हणतात, टाहो करू थोर विठ्ठल कीर्तने, नामाच्या सुमने हरिपूजू. नाम पौर्णिमा. पूर्ण चंद्रमा असलेली शीतल शुभ्र चांदण्याची पखरण करणारी, मनाला सुखावणारी, मोहक पण पवित्र सौंदर्याने तृप्त करणारी पौर्णिमा 16 कळी मनाला जशी भावते तसं भगवंताचं नाम नामदेवांना वाटतं. 10 इंद्रिय, पंचप्राण आणि 1 अंतःकरण अशा 16 कलांचं लिंग शरीर असून यांना अधिष्ठान जो आत्मा तो अमृतरूप असून त्याला 17वी कला म्हणतात. नामदेवांना नाम पौर्णिमा 16 कळी वाटते. म्हणजे पौर्णिमा चंद्रामृत रूपी जीवनरस देणारी हे विशेषण नामामृतासाठी वापरलं असावं. म्हणून ते म्हणतात, मायेचे भूचर रजतम सात्विक, रामनाम एक सोडवणे, नामा म्हणे श्रीराम हेची वचन आम्हा, नित्य ते पौर्णिमा 16 कळी. नाम बरवे. नामदेवांना श्रीराम वचन पौर्णिमा म्हणून आवडलं. सर्वांना आवडणारं भगवंताचं नाम ज्ञानदेवांना बरवे वाटतं. केवळ बरे हे विशेषण वापरले तर त्याची विशेषता चांगल्यापेक्षा कमी होते, पण ज्ञानदेवांच्या भाषेत कोवळीक असल्याने ती गोड वाटते. तसं त्यांना नाम बरवे वाटतं असं म्हणण्यात भगवंताचा गोडवा जाणवतो. ते म्हणतात, बरवे व तुझे नाम विठो आवडे मज, दुजे विचारता मना येतं असे लाज. ज्ञानदेवांना आणखी एका कारणासाठी नाम बरवं वाटतं. ते सांगतात, अंडज जारज स्वेदज उद्भिज आटे, हरिनाम नाटे ते बरवे, शरीर आटे संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. विठ्ठलाचं नाम चिरंतर राहणार आहे, इतर सर्व नश्वर आहे. म्हणून ते चिरंतन नाम ज्ञानदेवांना बरवे वाटते. नामदेवांना तर विठ्ठलाचे सगळेच बरवे वाटते. त्याचं बरवेपण ते चढत्या श्रेणीने सांगत जातात. वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, विठ्ठला उघडा पंढरीये, नाम बरवे रूप बरवे, दर्शन बरवे कानडियाचे, नामा म्हणे बरवे अवघेची बरवे, त्याहुनी बरवे प्रेम तुझे. नाम उचित. मनाला वेधून घेणारं बर्वनाम इंद्रियांना योग्य मार्गाला लावणारं उचित आहे असं संत निवृत्तीनाथ म्हणतात. निवृत्ती निवांत हरीच सेवित, 2 अक्षरी उचित इंद्रियासी. नाम निष्कपट. आपली जाणीव नेणीव अवघा असणारा भगवंत निष्कपट आहे. त्यामुळे नामदेवांना त्याचं नामही निष्कपट वाटतं. कोण आहे मंत्र वाहुकी खटपट, गाऊ निष्कपट रामनाम, नामा म्हणे मज आहे हा भरोसा, मनातू विश्वासात दृढ धरी. नाम माता. नामाशिवाय इतर कोणतंही साधन करताना काहीतरी धोका निर्माण होऊ शकतो, पण नाम हे निष्कपट म्हणजे कोणताही धोका देणारं नाही. त्यामुळे ते विश्वासाने दृढ करता येतं. इतकी निखळ विश्वासपूर्ण दृढता एका प्रेमळ मातेवरच असू शकते. ती आपल्या मुलाला तो कसाही असला तरी मनापासून स्वीकारते. त्यामुळे आईची कोणतीही बाधा मुलाला होत नाही. त्यामुळेच वात्सल्य भक्तीचा आविष्कार संतांच्या अभंगवाणीत ठायी ठायी प्रेमाचा ओलावा देऊन जातो. भगवंत माता आणि भक्ततीचे लेकरू या उदात्त भावनेचा परिपोष श्रोत्यांच्याही मनात होत जातो. सर्वस्व असणारा भगवंत मातृरूपात भावतो
तसं नामदेवांना त्याचं नाम ही माता वाटतं. ते म्हणतात, नाममंत्र काही बाधिना कोणासी, जया अहर्निशी रामकृष्ण. नामा म्हणे नाम साधकाची माता, जैसे तैसे घेता भक्ती जोडे. नाम माहेर. मायलेकराच्या अतूट नात्यातून भक्ती वृत्तिंगत होत जाते आणि संत नरहरींना नाम म्हणजे मायेचं घर, माहेर असं वाटू लागतं. ते म्हणतात, नाम संतांचे माहेर, प्रेम सुखाचे आगर. नाम सर्वांमध्ये सार, नरहरी जपे निरंतर. भक्तीचा गोडवा, नाम गोड मधुर. प्रेमाचं सुखसागर असणारं संतांचं माहेर हे साऱ्याच संतांना मधुर वाटतं, गोड वाटतं. भगवंताचं नाम गोड आहे हे स्वानुभवातून सांगणारे कितीतरी अभंग सकल संत गाथेत मिळतात. जीवशिव हे उच्चार नाम हे मधुर, जिव्हेसी उच्चार रामनाम. नामा म्हणे ध्यान शिवाचे उत्तम, मंत्र हा परम रामनाम. नको तेवढं वाढ म्हणजे कितीही मोठं विशाल असणारं नाम भानुदासांच्या जीवाचं कोड पुरवणारं असं आहे. तुमचे नाम गोड, पुरवी कोड जीवाचे. सुख अनुपम्य गाता नाम, भानुदास म्हणे आम्हा विश्राम. संतांचा नावाचा अनुभव काही आगळाच असतो. ठेंगण्या गोपाळाच्या भक्त मेळाव्यात गोविंदाचं गोड नाम घेताना तुकारामांचा अनुभव पाहण्यासारखा आहे. तो अभंग असा, गोविंदाचे नाम गोड घेता वाचे, तेथे राहे कडूचे वैर भाव. भावे नमस्कार घातला सकळी, लोटांगणे तळी महिवरी. त्यासी तुका म्हणे आनंद सकळा, ठेंगण्या गोपाळा समागमे. अशा सर्वांबरोबर गोड नाम घेण्याच्या आनंदात सारंच गोड होतं, तिथे कडू काही शिल्लकच राहत नाही. नामाचा गोड आहार घेतल्यानंतर संतांना देवाच्या सर्वच गोष्टी गोड वाटू लागतात. सर्व गोड वाटतं या वर्णनाचे संत निळा यांचे 3 अभंग आहेत. नमुन्यादाखल एक अभंग पुढील प्रमाणे. गोड गोड तुमचे नाम, गोड जन्म स्मरणे त्या. गोड वाचा पठता गीत, गोड चित्त चिंतने. गोड ध्याने तुमच्या मने, गोड स्तवने गुणवाणी. गोड निळा कीर्तन संगी, गोड रंगी नाचता. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी त्या गोष्टीचा आस्वाद देखील रसिकतेने घेतला तरच ते चांगले पण जाणवतं. संतांना भगवंताचं नाम इतकं गोड वाटतं कारण ते गोड नाम गोडपणे घेतात, म्हणून ते नाम अधिक गोडावतं. संत कर्ममेळा त्यांच्या एका अभंगाच्या शेवटी भगवंताच्या गोडावलेल्या नामाविषयी म्हणतात, कर्ममेळा म्हणे नाम हे चांगले, गोडा गोडावले गोडपणे. नाम गोडी वाटणारं. भगवंताच्या नामरूपाची गोडी वाटते असे सांगणारे अभंगचरण ज्ञानदेवांच्या 2 अभंगात येतात. ते पुढील प्रमाणे. नामरूपी गोडी हेची आवडी आता, न विसेंबे सर्वथा तुझ लागी. संत तुकारामांना नाम घेण्यात गोडी वाटते, त्यामुळे ते ऐकण्यातही आवड वाटते. म्हणून ते म्हणतात, मुखी त्याची गोडी श्रवणी आवडी, चित्त माझे ओढी तुझे पायी. तुका म्हणे मज तुझी आवड असी, सर्व भावे विसी पांडुरंगा. नामाच्या गोडीने तुकारामांचं चित्त पांडुरंगाच्या पायाकडे वेधतं. हळूहळू पांडुरंग पूर्णच आवडून सर्व भाव पांडुरंगाचेच होतात. विठ्ठल नामाची रुची घेत क्षणभरही वाया न जाता विठोबाच्या पायाला सदैव चिंतून पांडुरंगाचा लाभ व्हावा असं म्हणणाऱ्या तुकारामांना आत्मतत्वाची ओळख झाली आणि विठ्ठल काय आणि तुकाराम काय, केवळ नामातला फरक, त्याचं आत्मतत्व एकच. म्हणून तुकाराम म्हणतात, खडी साखर काय आणि रवाळ साखर काय, दोन्हीला गोडी आहे. अभंगात ते म्हणतात, खडा रवाळी साखर जाला नामाचाची फेर, न दिसे अंतर गोडी ठाई निवडिता. तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा, चाळविले जगा मी हे माझे यासाठी. निजल या लाभहानी तोच खरी ते स्वप्नी, तुका म्हणे दोन्ही निवारली जाणता. नामामृत गोडी. भगवान विष्णूच्या कोणत्याही नामाची गोडी लागून तो भक्त नामस्मरणात रमतो. त्याला ते नाम केवळ नाम वाटत नाही, ते नामामृत वाटतं आणि त्या नामामृताची गोडी घेणारा असा तो वैष्णव होतो. संत ज्ञानेश्वर हरिपाठाच्या एका अभंगात म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योग्या साधली जीवन कळा. अशी नामामृत गोडी वैष्णवांनाच आहे, इतरांना ती कळत नाही. म्हणून नामदेव म्हणतात, नामामृत गोडी आहे वैष्णवासी,
येरा प्राकृतासी कळेनाची. नामदेव म्हणे नाम हे सुलभ, अभक्ता दुर्लभ नाना परी. नाम अमृत. भगवंताच्या गोड नामाची गोडी सातत्याने चाखलेल्या भक्तांना आत्मतत्वाची ओळख झाल्यावर भगवंताचं नाव अमृत वाटतं आणि त्या अनुभव समृद्ध संतांना पिकलेल्या अमृताची म्हणजे आत्मानंदाची गोडी लागते. तो आनंद इतरांना मिळत नाही, ती गोडी त्यांना कळत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, या पिकली या अमृताची गोडी केवी जाणती इतर जन. अमृतकलाचे रश्मी चकोर सेवती, ते सुख कोण कैसे बोलीजे रया. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू भेटलिया, ते सुख कोण कैसे सांगीजे रया. चंद्राच्या चांदण्यातून चंद्रामृताचा अनुभव चकोर घेतात. त्यावेळी त्यांना जो आनंद होतो तो शब्दाने सांगता येत नाही. तसा विठ्ठल भेटीचा आनंद ते शब्दात सांगू शकत नाहीत. तुकारामांच्या मुखात जिभेतून जणू अमृत स्रवत होतं. त्यामुळे त्यांचं मन तृप्त होतं. ते म्हणतात, नाम घेता मन निवे, जिव्हे अमृतची स्रवे. होतात ती बरवे ऐसे शकून लाभाचे. सुख भेटो आले सुखा, निध सापडला मुखा. तुका म्हणे लेखा, आता नाही आनंदा. नाम अमृताची खाणी, जाणनिया नामा करी विनवणी. अमृताची खाणी नाम तुझे. अमृताच्या खाणीतलं कितीही अमृत घेतलं तरी ते संपत नाही. अच्युत हा भक्तांचा कल्पतरू असल्यामुळे तो भक्तांची नित्य नामसेवनाची इच्छा पुरवतो आणि अमृतात वाढ होत राहते. म्हणून तुकाराम म्हणतात, सोपे आणि गोड किती अमृताही वाढ. तुका म्हणे अच्युता, आमुचा कल्पतरू दाता. नामामृत हे सार आहे. हे नामामृत स्वर्गातल्या अमृतापेक्षा महत्त्वाचं आहे. म्हणून एकनाथ म्हणतात, अमृत ते स्वर्गी निर्जर सेवती, परी चढपडती नामामृता. एका जनार्दनी नामामृत सार, उतरले पैर पार वैष्णवजन. नामामृत सार आहे, याशिवाय सर्व गोष्टी आसार आहेत. म्हणूनच नामामृत हेच नामदेवांचं जीवन असल्याचं ते सांगतात. विठ्ठल नामामृत हेची जीवन होतं. नाम हे मुखात केशवाचे. नामा म्हणे देव अमृताचा लाटा, मुखा माझी पेठा होत नामे. नाम अमृतमय असतं. कासवीच्या प्रेमळ दृष्टीने तिची पिल्लं पुष्ट होतात. तसं पेठ्याप्रमाणे गोड नाम असणारा, अमृताचा लाटा म्हणजे अमृताचा साठा असणारा भगवंत आपल्या भेटीने सगळी सृष्टी अमृतमय करतो. म्हणून त्याच्या भेटीसाठी त्याचे अमृतमय नाम घ्यावं असं नामदेव सांगतात. कासवीचे दृष्टी जै होई जे भेटी, तई अमृताची सृष्टी घडे त्यासी. तैसे हे भजन श्रीरामाचे ध्यान, वाचे नारायण अमृतमय. नामा म्हणे चोखडा भक्त तो उत्तम, वाचेसी सुगम रामनाम. नाम अमृतवाणी. अमृतमय नाम घेणारा उत्तम व चोखडा अशा भक्ताने घेतलेलं नाम म्हणजे त्याची अमृतवाणी होते असं संत सेना म्हणतात. त्याची एक संत जाणा, आवडती नारायणा, मुखी नाम अमृतवाणी, धाले मनी डुल्लती. सेना म्हणे पायी माथा, त्यांच्या ठेवी येला आता. नाम अमृताला फिके उण करणारे. नाम घेतल्याने ज्यांची वाणी अमृत होते अशा संतांनी श्रीरामाचं गोड नाव घेतल्यावर जो रस निर्माण होतो त्या रसापुढे अमृताची गोडी फिक्की ठरते. म्हणून संत तुकाराम म्हणतात, जीवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. तुका म्हणे माझ्या जीवाचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. अमृतालाही उणे करणारं भगवंताचं नाम सोपं आणि नेहमी आवडणारं असंच आहे. म्हणून संत चोखा म्हणतात, अमृतासी उणे वाचे उच्चारिता, सुलभ सर्वथा आवडीचे. चोखा म्हणे तो हा विठ्ठल पंढरी, नामयाचे घरी करी कामे. नाम अमृताहुनी गोड. ज्याच्या घरी प्रत्यक्ष विठ्ठलाने येऊन काम केलं अशा सख्य भक्तीचा लाभ झालेल्या नामदेवाने कित्येकदा नामाची गोडी अनुभवली होती. नाम अमृतापेक्षा गोड आहे हे ते जाणत होते. तरीही केवळ मनाची साथ नसल्यामुळे एके दिवशी अमृताला फिके करणारं म्हणजे अमृताहून गोड असणारं नाम काही केल्या घेतलं जात नव्हतं. पण भगवंताचा निस्सीम भक्त तोच असतो की भगवंताच्या नामाशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. आणि जर कधी नामाचा विरह झाला तर तो तळमळतो आणि मुखात नाम यावं यासाठी प्रयत्न करतो. अशा वेळी भगवंताचं नाम जीवन सर्वस्व असणाऱ्या नामदेवांची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या मासोळीसारखी होते आणि त्या तगमगीने ते देवालाच विचारतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा,
मन माझे केशवा काबा ने घे. हरिदास गर्जती हरिनामाच्या कीर्ती, न ये माझ्या चित्ती नामा म्हणे. एखाद्या प्रसंगी नाम मुखात आलं नाही तर ती वेदना सांगताना देखील नामदेव न कळत सहजतेने हरिनामाची कीर्तीच पसरवतात. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलेलं अमृताहूनही गोड असलेलं नाम संत परंपरेने आणि नामभक्तीच्या प्रसाराने नामाचा वसा दिला घेतल्याने वारकरी पंथातले अखेरचे म्हणून संबोधले जाणारे संत निळा यांच्या मुखात येतं. आणि ते म्हणतात, अमृताहुनी गोड हरी नाम उच्चारिता वैखरी, घेतान विटेची हे रसना अधिक अधिक आवडी मना. निळा म्हणे गोडा गोड सेविता सारे अवघी वाढ. अमृताहुनी वाढ म्हणजे मोठं. अमृताहून गोड असलेलं नाम भक्तांना अधिकाधिक आवडत जातं आणि त्याची गोडी वाढत जाते, म्हणून अमृतापेक्षा वाढ वाटतं. अर्थात अमृत सेवनाने फक्त जीवन मिळतं, पण नामाची फलप्राप्ती त्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. म्हणून तुकाराम म्हणतात, नाम घेता कंठ शीतळ शरीर, इंद्रिया व्यापार नाठवती. गोड हे गोमटे अमृतासी वाढ, केला कैवाड माझ्या चित्ते. प्रेमरसे झाली पुष्ट अंगकांती, त्रिविध नासती ताम क्षणे. तुका म्हणे तेथे विकाराची मात, बोलो न हित सकळांचे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.